जय शंभो, जय शिवा. Friends, this is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are going to learning very interesting topic and today's video is very interesting. That's why don't skip the video and watch full video. And friends, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. So today we are going to learning very interesting spiritual topic, and today's video is going to very interesting. That's why don't skip the video and watch full video. Okay, then let's start. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करूयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर महादेवजी यांचे आशीर्वाद घेऊन आपण आपल्या स्पिरिच्युअल जर्नीला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ लेक्चरचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे, तेव्हा प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपणाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. तर मित्रांनो, एकदा महादेवजी आणि पार्वती कैलासावर बसलेले असतात. त्यांच्या गप्पा चालू असतात आणि अचानक उमादेवी म्हणजे पार्वती माता यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो आणि त्या महादेवजींना विचारतात. कैलासपती म्हणजे कैलासांचे पती किंवा महादेवजी, माझा एक प्रश्न आहे, आपण माझे शंकेचे समाधान कराल का? तेव्हा महादेवजी म्हणतात, उमादेवी, तुमच्या मनामध्ये जो कोणताही प्रश्न असेल तुम्ही निसंकोचपणे मला सांगा. मी आपल्या प्रश्नाच्या किंवा आपल्या शंकेचं नक्कीच निरसन करेन. तर उमादेवी त्यांना विचारतात, महादेवजी यांना, की स्त्रियांचे एकूण किती प्रकार आहेत आणि स्त्रियांचे स्वभावांचं म्हणजे किती प्रकारचा स्वभाव असतो, असा प्रश्न माझा आहे. त्यावेळेस महादेव उवाच म्हणजे महादेवजी त्यांना उमादेवींना म्हणजे पार्वती मातेला म्हणतात, भूलोकामध्ये म्हणजे पृथ्वी तलावर देर आर 7 टाइप्स ऑफ वुमन्स. तर एकंदरीत 7 प्रकारच्या स्त्रिया किंवा 7 प्रकारच्या स्त्रियांची लक्षणे सांगितलेली आहेत. तर समुद्रपुराणमध्ये याचा उल्लेख येतो. समुद्रपुराणमध्ये महादेवजी यांनी उमादेवींना जी लक्षणे सांगितलेली आहेत, स्त्रिया ज्या 7 प्रकारच्या आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या आणि त्यांच्यामध्ये कोणकोणती स्वभाव वैशिष्ट्य आढळतात, त्यांचं एकूणच रंगरूप कसं असतं, इत्यादी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. देर आर 7 टाइप्स ऑफ वुमन्स म्हणजे स्त्रियांचे एकूण किती 7 प्रकार आहेत किंवा 7 प्रकार आहेत. फर्स्ट टाइप इज चित्रिणी, सेकंड टाइप इज पद्मिनी,
थर्ड टाइप इज हस्तिनी, फोर्थ टाइप इज शंकिनी, फिफ्थ टाइप इज पुष्यन पुष्यन पुष्यनली, सॉरी, फिफ्थ टाइप इज पुष्चनली, सिक्स्थ वन इज अतुरा, अँड लास्ट डाकिनी. तर एकंदरीत 7 प्रकारच्या स्त्रिया असतात. पहिली म्हणजे चित्रिणी, दुसरी पद्मिनी, तिसरी हस्तिनी, चौथी शंकिनी, पाचवी पुष्चनली, सहावी आतुरा आणि सातवी डाकिनी. अशा 7 प्रकारच्या एकूण स्त्रियांचे 7 प्रकार आहेत. तर ते त्या कशा ओळखायच्या किंवा त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय, त्यांची लक्षणे काय, ही महादेवजी समुद्र पुराणमध्ये आपणाला सांगतात. एकूण किती पुराण आहेत तर 18 पुराण आहेत. गरुड पुराण, विष्णू पुराण, नारद पुराण, मत्स्य पुराण, समुद्र पुराण इत्यादी इत्यादी. तर त्यामध्ये जो समुद्र पुराण हा भाग आहे, यामध्ये स्त्रियांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांचं किंवा स्त्रियांच्या प्रकाराचं वर्णन केलेलं आहे. चित्रिणी पहिला जो प्रकार आहे चित्रिणी, या स्वभावाच्या स्त्रिया अतिशय सुंदर असतात, सुशील असतात. मृगनयनी म्हणजे त्यांचे डोळे कसे असतात, हरणासारखे, हरिणाचे जसे डोळे असतात मृगाचे, तसे त्यांचे डोळे पाणीदार, काळेभोर आणि हरणासारखे टवटवीत किंवा हरणासारख्या डोळ्याची. तसेच त्यांची कमर लहान असते, कटी म्हणजे कमर लहान असते आणि त्यांचे डोळे थोडेसे मोठे असतात. रंग गोरा असतो, स्वर गोड मधुर असतो. त्या बोलाले की अगदी कोकिळा बोलल्यासारखे किंवा मंजूळ स्वरात बोलतात. आणि त्या ग्रहलक्ष्मी असतात, म्हणजे घराला घरपण देणारी जी स्त्री असते, ही सर्व लक्षणे चित्रिणी प्रकारच्या स्त्रीमध्ये असतात. तसेच उत्तम संतान देणाऱ्या त्या असतात. रंग त्यांचा गोरा असतो किंवा निमगोरा असतो. नाक चाफेकळीसारखं लांब असतं, पाणीदार डोळे असतात. ओठ छोटे गुलाब पाकळे आहेत की काय असे असतात. चेहऱ्यावर तेज असतं आणि पूर्ण सभ्य किंवा पवित्र असा चेहरा असतो. आणि शरीरयष्टी एकशेवडी, उंच आणि बांधेसूद बांधा असा त्यांचा व्यक्तिमत्व असतं. केशसंभार त्यांचा खूप लांबवर केस असतात, काळेभोर केस असतं, त्यांचे केस काळेभोर असतात आणि लांब केस असतो. अशा स्त्रियांचे केस संभार भरपूर असतो, म्हणजे केस लांब असतात. आणि या पतिव्रता असतात, म्हणजे पतीच्या आज्ञेत राहणाऱ्या, पतीला सुख देणाऱ्या आणि पतीवर प्रेम करणाऱ्या. तसेच घरातील प्रत्येक सदस्यावर ते मायेने, प्रेमाने, म्हणजे प्रत्येकाशी राहत असतात, म्हणजे घरात मिसळून राहतात. आणि दोन्ही कुळाचा उद्धार करणाऱ्या, म्हणजे माहेरचा आणि सासरचा, असं दोन्ही कुळाचा उद्धार करणाऱ्या या चित्रिणी स्वरूपाच्या ज्या चित्रिणी प्रकारच्या स्त्रिया असतात त्या. तसंच कार्यकुशल असतात, त्या कार्यामध्ये कुशल, कुठलंही काम तरबेज, म्हणजे विणकाम असो, शिवणकाम असो, गायन असो, नृत्य असो, रांगोळी काढणं असो, मेहंदी काढणं असो किंवा केशसंभार करणं असो, म्हणजे सगळ्या बाबतीत त्या एवनच असतात. आणि त्यांच्यामध्ये भोग लालसा कमी असते. आणि संसारामध्ये जे इतर संसाराचे जे हिताच्या गोष्टी आहेत त्या जास्त करणाऱ्या गृहकर्तव्यदक्ष असतात. म्हणजे पूर्णतः लक्ष्मी जशी असते तशाच या चित्रिणी प्रकारच्या स्त्रिया असतात. तर चित्रिणीचं आपण वर्णन पाहिलेलं आहे. चित्रिणी ही 1 नंबरला ज्या स्त्री असतात, या चित्रिणी आणि पद्मिनी
या दोन प्रकारच्या स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि पार्वती सारख्या असतात. तर चित्रिणी प्रकारच्या स्त्रिया ह्या अतिशय सुंदर आणि कर्तव्यदक्ष आणि अगदी लक्ष्मीचेच दुसरे रूप असल्यासारख्या असतात. दुसरा प्रकार आहे पद्मिनी. पद्मिनी पण अगदी अशाच प्रकारच्या जवळपास असतात. सुशील असतात, अतिसुंदर असतात. शरीर त्यांच्या शरीरातून एक कांती किंवा एक सुगंध येत असतो. एक प्रकारचा सुगंध, जसं की कमळाचा सुगंध येतो, कमळाच्या फुलाचा किंवा मोगऱ्याचा, तसा एक त्यांचा एक सुगंध असतो. त्यांचं आभामंडल तेजस्वी असतं, हास्यमुख असतं, चेहरा टवटवीत असतो, सुंदर असतो, नाक चापेखळीसारखं लांब असतं, डोळे पाणीदार मोठे असतात, केस संभार भरपूर केस लांबच लांब असतात, काळेभोर असतात, ओठ छोटे आणि पंखुडीसारखे म्हणजे ह्याच्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत की काय असे असतात. अ, हाताची बोटे लांब असतात. बोटाची नखं आहेत ती थोडीशी लालसर प्रकारची असतात. ओठ पण अगदी लालसर किंवा असं गुलाबी कलरचे त्यांचे ओठ असतात. हनवटी लहान असते, कमर लहान असते आणि उत्तम संतान सुख देणाऱ्या, पतीची सेवा करणाऱ्या, सासू-सासऱ्यावर प्रेम करणाऱ्या, माया करणाऱ्या, घरातील प्रत्येक सदस्यावर माया करणाऱ्या, प्रेम करणाऱ्या, अतिथी घरी येणारे जे अतिथी म्हणजे जे पाहुणे-रावळे येतात किंवा कुणीही येणाऱ्याचं आगत-स्वागत करणाऱ्या, गोरगरिबाला दानधर्म करणाऱ्या, अशा उत्तम लक्षणी, सुलक्षणी असतात. यांच्यामध्ये पण कामवासना किंवा भोगवासना कमी असते आणि पातिव्रत्य खूप असते. पतीवर प्रेम करणारे असतात आणि उत्तम संतान देणाऱ्या, गोरवर्णीय म्हणजे गोऱ्या रंगाच्या असतात. तर पद्मिनी आणि चित्रिणी या दोन प्रकारचे जे प्रकार आहेत, हे उत्तम म्हणजे अगदी साक्षात उमादेवी, पार्वती आणि लक्ष्मी यासारख्याच या स्त्रिया असतात. कारण स्त्री ही घरची लक्ष्मीच असते नाही का? ज्यावेळेला लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर घरामध्ये पहिल्यांदा नववधू येत असते, त्यावेळेला तिला माप ओलांडायला लावतात बघा. तिला आरती, औक्षण करून घरामध्ये घेतात. पायघड्या हातरतात फुलांच्या आणि ते ह्याचं माप जे ठेवलं असते तांदूळ वगैरे त्यात ते माप ओलांडायला लावतात आणि त्या राशीत पाय देऊन, उजवा पाय देऊन गृहप्रवेश केला जातो. तर ते लक्ष्मी घरात येत असते. स्त्री ही साक्षात लक्ष्मी असते. तर ह्या पद्मिनी प्रकारच्या स्त्रिया आणि चित्रिणी प्रकारच्या स्त्रिया ह्या साक्षात लक्ष्मीच असतात. जर काही कारणानं त्यांना गरीब मुलाबरोबर लग्न करायचा प्रसंग आला, तर लग्नानंतर तिच्या नवऱ्याची परिस्थिती सुधारते आणि वैभव संपन्न होते. म्हणजे जिथं जाते वडिलाच्या घरीही सुबत्तता आणि त्यांच्या सासरी पण सुबत्ता म्हणजे श्रीमंती देणाऱ्या, दोन्ही कुळाचा उद्धार करणाऱ्या, दोन्ही कुळाचं नाव लौकिक करणाऱ्या अशा ह्या पद्मिनी प्रकारच्या स्त्री किंवा चित्रिणी प्रकारची स्त्री असते. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे हस्तिनी. हस्तिनी प्रकारच्या ज्या स्त्रिया असतात ह्या त्यांचा चंचल स्वभाव असतो, बदलणारा स्वभाव असतो आणि शरीर मोठं असतं, मोठाले शरीर म्हणजे एक शेवडी बांधा नसतो तर जाड असे असतात, गोऱ्या असतात किंवा निमगोऱ्या असतात. यांना भोगविलास म्हणजे पतिसुख फक्त पाहिजे असतं, स्वार्थी वृत्तीचे असतात, घरातल्या लोकांवर प्रेम करत नाहीत. बहुभोजन म्हणजे फक्त खाण्याची जास्त आवड असते, सारखं खात राहावं वाटतं, आळशी असतात, कामुक असतात, सारखं म्हणजे भोगविलासाचेच डोक्यात विचार, दुसरे विचार जास्त राहत नाहीत आणि क्रोध जास्त असतो त्यांना. कुणी काय म्हटलं की पटमन रागावणाऱ्या, नवऱ्यावर पण रागावणाऱ्या, चिडचिड करणाऱ्या, त्यांच्या पायाची बोटे वाकडी-तिकडी असतात आणि पायाचा हा जो खालचा तळवा आहे तो पूर्ण तळवा असा चपटा असतो. मध्ये अशी एक कमान असते असं पायाला, ती कमान नसते, ती पूर्ण चपटा पाय असतो. त्यांचे हात आखूड असतात, लांब नसतात. हाताची बोटं पण आखूड असतात आणि नाक बसके किंवा नकटे असते. तसेच
झगडाळू झगडा झगडा करणाऱ्या झगडाळू, सॉरी काय म्हणतात त्याला? असं अ, झगडा झगडा करणाऱ्या झगडाळू असतात. म्हणजे क्वारलिंग नेचरचे असतात. सारखं असं चिड करणाऱ्या, क्रोध देणाऱ्या, चटकन रागावणाऱ्या अशा झगडालू प्रकारच्या असतात आणि पतीचा नेहमी तिरस्कार करत असतात. म्हणजे पतीवर त्यांचं जास्त प्रेम नसतं. सारखं पतीविषयी कमतरता किंवा पती माझा असे गरीबच आहेत किंवा त्यांच्याकडे पैसाच नाही किंवा ते रंगानं साधारणच आहेत किंवा माझे पती क्रशच आहेत. म्हणजे पतीविषयी चांगली गोष्ट बोलणार नाही, काहीतरी उणीव दाखवणाऱ्या अशा असतात. तर ही झाली हस्तिनी प्रकार. त्यानंतर चौथा प्रकार आहे शंकिनी. शंकिनीमध्ये शरीर त्यांचं क्रश तर असतं किंवा मोठं तर. क्रश म्हणजे वाळलेलं असं एकदम हडकुडं. कदाचित त्या मोठ्या बी असतात, पण क्रशच जास्त प्रकारात असतात. काळा किंवा निमगोरा कलर असतो. त्या नेहमी अप्रसन्न असतात. प्रसन्न चेहऱ्यावर टवटवी नसते, म्हणजे उदासीसारखे असते. विनाकारण रागावणारे असतात, चिडचिड करणारे असतात. शिवाय पतीचे न ऐकणारे असतात. पुन्हा दयाभाव त्यांच्यामध्ये उणीव असते, दयाभावच नसतो. म्हणजे कठोर हृदयाचे असतात. भोगविलास त्यांना खूप आवडतो. कामोकृतीचे असतात त्या आणि चुगलखोर असतात. भांडणे लावणारे असतात. भांडणे त्यांना खूप आवडतात, भांडण करायला. जास्त वायचळ बोलायला त्यांना खूप आवडतं. धार्मिक कार्यात त्यांना रुची नसते. देवदेव वगैरे प्रकार किंवा घरात देवपूजा वगैरे करणे त्यांना आवडत नाही. आणि परिवारात एकत्र राहायला त्यांना आवडत नाही. म्हणजे परिवारापासून विभक्त एकट्या नवऱ्याला घेऊन राहावं असं त्यांना वाटत असतं. तर ह्या शंकिनी प्रकारच्या स्त्रिया झाल्या. त्यानंतर 5वा प्रकार आहे पुष्चनली. पुष्चनलीमध्ये या पण चंचल स्वभावाच्याच असतात. लज्जाहीन म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जरा पण लज्जा नसते. कारण लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे बघा. लज्जाच नसेल तर स्त्री पहिलं बायका लाजून इश्श असं ज्या म्हटलं, की कसलाही पुरुष असला तर घायाळ तिचा नवरा जो आहे तो घायाळ झालाच पाहिजे. कारण ते इश्शमध्ये इतका लाडिक भाव होता असायचा. इश्श. तर आताच्या बायका इश्श वगैरे काय म्हणत नाहीत. तर काय म्हणतात? वॉव! म्हणजे ते कुत्रं कसं करतं वॉव! लाइक धिस. तर असो, विनोदाचा भाग सोडा. तर अ, ह्या लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे आणि त्या तशा प्रकारच्या असतात. परंतु ह्या पुष्चनली प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर लज्जा नसतात, लज्जाहीन असतात. पतीची घृणा करणाऱ्या म्हणजे पतीविषयी नेहमी वाईट बोलणाऱ्या असतात. शिवाय त्यांना परपुरुषामध्ये रुची असते. म्हणजे आपल्या घरच्या नवऱ्याला न किंमत देतात, दुसऱ्यांना ते किंमत देत असतात. तसेच अ, बाहेर खाली स्वभाव असतो. त्यामुळे त्या घरात सगळ्यांना अप्रिय म्हणजे कुणालाही आवडत नाहीत. त्यामुळे त्यांची निंदा नालिष्टी होते. डोळे मोठे असतात, शरीर क्रश आणि अशक्त असतं आणि ओठाच्या वर लव असते. असे लव म्हणजे असे बारीक केस असतात. पुरुषाला कशी मूछ असते तसं त्यांना पण थोडंसं बारीक लव असते अशी. तर अशा ज्या स्त्रिया असतात त्या अतिशय कामोकृतीच्या आणि बाहेर खाली म्हणजे एकनिष्ठ नसतात पतीशी. तर त्या बाहेर त्यांचं लक्ष असतं, की जेणेकरून घराण्याची बदनामी करणाऱ्या किंवा निंदा नालस्ती करणाऱ्या, घराचा अपमान करणाऱ्या अशा कुलहीन कुलीन नाही, कुलहीन, कुलाला बट्टा लावणाऱ्या अशा ह्या पुष्चनली स्वभावाच्या स्त्रिया असतात. त्यानंतर 6वा प्रकार आहे आतुरा. आतुरा म्हणजे नावातच बघा. आतुरा म्हणजे आतुरता किंवा गडबड. कुठल्याही गोष्टीची अशी धांदल करणाऱ्या, कोणतेही कार्य लवकर चटमन व्हावे. त्यांचा रंग साधारणच असतो, पण पतीवर अतिशय प्रेम करणारे असे हे असतात. घरातल्या लोकांवर पण प्रेम करतात. संसार, गृहकर्तव्यदक्ष असतात.
आणि थोडेसे हेकेखोर म्हणजे आपल्याच मनासारखं हो असा थोडासा हेकेखोरपणा असतो आणि मैत्रिणी पण यांना भरपूर असतात आणि या मैत्रिणीवर भरपूर खर्चसुद्धा करतात. त्यामुळं त्या थोडंसं कंगाल अवस्थेतच राहतात म्हणजे गरीब अवस्थेतच. तर अशा ह्या आतुरा नावाच्या स्त्रिया असतात आणि शेवटचा जो प्रकार आहे डाकिनी. डाकिनी स्वभावाच्या स्त्रिया सुंदर असतात, दिसायला सुंदर आणि वाणी पण मधुर असते, परंतु गुण चांगले नसतात. म्हणजे कसं गोड गोड बोलून स्वार्थ साधणाऱ्या, लोकांना धोका देणाऱ्या, आपल्या सौंदर्याचा फायदा घेऊन इतरांना फसवणाऱ्या, मोहजाळात ओढणाऱ्या, म्हणजे आपण सौंदर्य आहोत असं दाखवून किंवा आपण किती हुशार आहोत, आपला आवाज किती चांगला आहे, असं किंवा वरवर गोड बोलून, मनामध्ये दुष्ट हेतू ठेवून काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी गोड गोड बोलणाऱ्या, लालची, पैशाच्या लोभी, तसेच फसव्या, पतीला धोका देणाऱ्या, अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना डाकिनी अशा डाकिनी असे संबोधतात. तर हा 7वा प्रकार आहे. एकंदरीत देर आर 7 टाइप्स ऑफ वुमन्स. फर्स्ट इज चित्रिनी, सेकंड वन इज पद्मिनी, थर्ड वन इज हस्तिनी, फोर्थ वन इज शंकिनी, फिफ्थ वन इज पुष्यनली, sixth one is Atura, and seventh one is Dakini. Out of these, Chitrini and Padmini are the best qualities womans. तर यामध्ये पद्मिनी आणि चित्रिणी या प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत त्या अतिशय लक्ष्मीचंच दुसरं रूप मानल्या जातात. म्हणून वधू संशोधन करायला जाताना पूर्वीचे लोक हे सगळ्या गोष्टीचा विचार करून चित्रिणी किंवा पद्मिनी अशा कन्येचीच निवड करून आपल्या घरामध्ये सूनबाई घेऊन येत असत. परंतु हल्ली लोकांना ही सगळी पारख नसल्यामुळे फक्त रंग बघून, वरवरचा रंग बघून, आता मध्ये सुद्धा हा गोरा रंग असतोच की, परंतु हे गुण असतात का बाकीचे चित्रिणीमध्ये आणि पद्मिनीमध्ये जे सांगितले ते. डाकिनी ही आवाज पण गोड असतो, दिसायला पण सुंदर असते, परंतु स्वार्थ साधणारी गोड बोलून किंवा मनामध्ये हेतू ठेवून किंवा फसवी, धोका देणारे हे जे गुण आहेत आतमध्ये किंवा लालची, तर त्यांच्या चेहऱ्यात जे चंचलता आहे त्याच्यावरनं लक्षात येते की की ही पद्मिनी प्रकारची आहे की डाकिनी प्रकारची. हे जुने जाणकार लोक ओळखायचे आणि त्यांना ती पारख असायची. आणि ह्या स्त्रियांची लक्षणे समुद्र पुराणामध्ये महादेवजींनी उमा पार्वतीला सांगितलेले आहेत. उमा पार्वतीला जो प्रश्न पडला होता की स्त्रिया किती प्रकारच्या आहेत आणि त्यांची लक्षणं काय, तर यावर उत्तर देताना महादेवजी यांनी स्त्रियांचे 7 प्रकार सांगून त्यांची लक्षणे आपण जी आत्ता पाहिली ती सांगितलेली आहेत. तर मला वाटतं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 7 टाइप्स ऑफ वुमन्स अँड देअर क्वालिटीज म्हणजे त्यांचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असतील. आणि यातूनही काही शंका असेल तर प्लीज कमेंट्समधून मला सांगा, मी आपल्या शंकेचं निरसन करेन. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. And if you are new in my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. I hope all of you guys today's topic you understand very well. And even if there is any type of difficulty, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty in 100%. Okay, so we stop here. Jai Shambhu, Jai Shiva.